तुझा पगार समजा 1,00,000 रुपये आहे, त्याला मल्टिप्लाय बाय 60 म्हणजे 60 ते 65 लाखाचं घर तो अफोर्ड करू शकतो. रिझन त्याच्या मागे असं असतं की समजा तुला तुझं इन्कम 1,00,000 रुपये हातात येत आहे दोघांचं मिळून किंवा एकट्याचं, त्याच्यातनं तुला 65 लाखाचं घर म्हणजे 15 लाख तू डाऊन पेमेंट करणार, 10 ते 15 लाख बाकीचं तू लोन उचलणार म्हणजे 50 ते 55 लाख, त्याचा EMI कुठेतरी 45 ते 50 हजार येणार म्हणजे तो तुझा 1,00,000तनं 50,000 गेला. घर खर्चासाठी 20-25 हजार गेले, मुलांच्यासाठी 5-10 हजार रुपये गेले आणि बाकीचे त्याचे सेव्हिंग्स टिकून राहतील या हिशोबावर तो कॅल्क्युलेशन. म्हणजे काय, आपण 45 to 50% ऑफ युअर इन्कम आपण त्याच्यावर आपले लायबिलिटीज नाही घेतली पाहिजे. लोक काय करतात माहितीये, बँका देतात म्हणून 60 ते 65-70% पण लोन घेतात आणि मग 70% लोन मध्ये गेल्यावर 30% खरंच तुझं घर, तुझं लाईफस्टाईल, तुझं वेकेशन्स, तुझ्या फ्युचरचे जे सेव्हिंग्स असतात ते नाही होत, म्हणजे शक्यच होत नाही क्लायंटला आणि मग तिथे कुठेतरी ना खूप स्ट्रेस येतो.